न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे, माझ्या उपकारासाठी वागविला मूनकंठी। घरी दिला ठाव अवघा सकळ ही वाव, माझ्या उपकारासाठी वागविला मूनकंठी। तुका म्हणे एके ठाई, केले माझे तुझे नाही, माझ्या उपकारासाठी वागविला मूनकंठी। समचरण सरोजम सांद्रनीलाम्बुदागम, जगननीत पानिम मंडनं मंडनाना, तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रम, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं, कलाङ्काङ्क तेजोदिकामोदिवक्त्रं, खलानिशमादापनोदरदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं, सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि गंगागिरियोगिराजं। तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदा अलंकृतं साधु संन्यास योगं, मुखे यस्य वेदान्त शास्त्रार्थ निधिं, नमो नारायण गिरिजि ब्रह्म स्वरूपम्। शुक्लं ब्रह्म विचारसार परमाद्यं जगद्व्यापिनी, वीणा पुस्तकधारिणीं भयदां जग्यन्धकाराप, हस्ते स्फाटिकमालिकां च ददतीं पद्मासने संस्थिता, वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदा शारदा। श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी, बरनौ रघुवर विमल जसु जोदायक फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौ पवन कुमार, बल बुद्धि विद्या देव मोहि, हरे उगले जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर। रामदूत अतुलित बल धामा,
चिचिरब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरा अथावाच सर्वस्वमति परिणामावधिगृणम् ममापेशस्तोत्रे हरनिरपवाद परिकरा मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी या वार करी संताच्या या वार करी संताच्या या वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा आ मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या या वार करी संताच्या या वार करी संताच्या मस्तक माझा पायावरी या वार करी संताचा वार करी संताचा या वार करी संताच्या मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो जे स्वामी तुक या देवा यावरी न करावा अवहेरू न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी वागविला मौनकंठी प्रस्तुत साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेल्या महाराष्ट्राच्या मातेला वंदन करून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्री तुकोबराय योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन गुरुवरे सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज व सकल वारकरी संतांच्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात करतो सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वक्ता संबंधाने काहीसा परिहार देणं क्रम प्राप्त आहे आणि म्हणून परिहार द्यायचा तो असा असणाऱ्या पुण्यक्षेत्र माळेवाडी या माळेवाडीच्या पुण्य परिसरामध्ये पुण्यभूमीमध्ये राहणारा सजगुरे पाटील परिवार आणि या परिवारातील एक ज्येष्ठ सदस्य ज्यांना वडील म्हटलं जातं बाप म्हटलं जातं आधार म्हटलं जातं असे वडील कैलासवासी दत्तात्रय भागवत पाटील सजगुरे अर्थात दत्तू मामा माझे आमचे सासरे कैलासवासी दत्तू मामांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं आणि वैदिक सनातन हिंदू धर्म नियमानुरूप आत्म्याने देहाचा त्याग केल्यानंतर क्रमशः काही दिवसानंतर काही वेळेनंतर काही विधी केले जातात ज्यातला अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जाणारा हा पिंडदानाचा सोहळा आहे या पिंडदानाच्या सोहळ्याच्या निमित्ताने सजगुरे परिवाराने हा सगळा केलेला खटाटोप आहे ब्राह्मण देवतेकडून केला जाणारा वैदिक विधी या ठिकाणी संपन्न झाला आणि वैदिक विधीला जोडून धार्मिक विधी असावा अशी आपल्याला संत परंपरा ग्रंथ परंपरा आहे आणि म्हणून त्या संत ग्रंथ परंपरेला मानत असणारे सगळे आपण सर्व मंडळी भगवंताचं भजन आपल्या सुखात आणि दुःखात व्हावं म्हणून असणारा हा कीर्तनाचा खटाटोप सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ धन्य जगे तोची एक हरिरंगी नाचे त्याला भगवत भक्त म्हणतात त्याला वारकरी म्हणतात ज्याच्या सुखात आणि दुःखात भगवंताला आठवण्याची आमच्याकडे आघात आहे आमच्याकडे नवीन बाळ जरी जन्माला आलं तरी त्याचं स्वागत अभंग गाऊन केलं जातं आकल्प आयुष वावेत या गुणा माझी आस कळा हरीच्या दासा माझी आस त्याचं भजनाने एखाद्याचा मृत्यू झाला तरी त्याचं स्वागत भजनाने त्याचं शेवट भजनाने त्याचं पुण्यस्मरण असलं तरी त्याचं शेवट वानखडे महाराज भजनाने आणि आता अलीकडे आपण इतके समृद्ध होत चाललो की आता आपल्या लग्नांमध्ये सुद्धा भगवंताचं भजन केलं जातं आणि म्हणून ही वारकरी संप्रदायाची असलेली परंपरा आहे त्या परंपरेला जोपासत खरं तर कैलासवासी
मामांचं बाबतीत जर बोलायचं झालं तर अण्णाभाऊनी फ्लेक्स तयार करताना त्याच्यावरती लिहिलेलं आहे अखेरचा जय बाबाजी. कारण आता हे गावकऱ्यांना सगळ्यांना माहिती आहे, भजनी मंडळींना मामांच्या तोंडात नेहमी शब्द होता जय बाबाजी, जय बाबाजी म्हणायचे. आणि कुठं चालले असं म्हणताना सुद्धा म्हणायचे मग कुठं चालले जय बाबाजी. कायम त्यांच्या मुखात जय बाबाजी शब्द होता. मी आल्यानंतर किंवा अनेक कुणी पाहुणे आले तर जय बाबाजी त्यांना म्हटले वाचून ते राहत नव्हते. जय बाबाजी म्हणजे बाबांवरती त्यांची नितांत श्रद्धा होती, भजनामध्ये सक्रिय होते. आणि म्हणून 12ही महिने या भजनी मंडळाने त्या घरी जाऊन मामांना आठवत भजन केलं. असं प्रत्येक व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या प्रत्येक महिन्याला भजनच होतं असं नाही, परंतु आपण सगळ्या मंडळींनी ते भजन केलं. याचा अर्थ भजनानंदी असणारे कैलासवासी दत्तात्रय पाटील सजगुरे त्यांच्या निमित्ताचा आपण हा उत्सव करत असताना त्यांना भजनाची तिलांजली समर्पित करण्याचा हा प्रयत्न केला. आणि म्हणून कैलासवासी मामांच्या या अखेरच्या तिलांजलीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचा संबंध परिवार, आमचा सर्व परिवार, त्यामध्ये कैलासवासी दत्तात्रय भागवत पाटील सजगुरे त्यांचे वडील श्री भागवत बाबूराव पाटील सजगुरे, त्याचबरोबर त्यांच्या पत्नी आमच्या मामी अलकाताई दत्तात्रय पाटील सजगुरे, त्यांच्या बहीण आहे गंगा भगीरथी मंगलताई शंकरराव पाटील डुकरे, आणि मामांची कन्या आमच्या मोठ्या वहिनी सौभाग्यवती कविताताई राहुल पाटील बडाक, आणि आमचा पूर्णच बडाक परिवार आणि या सजगुरे परिवारावरती प्रेम करणारे सजगुरे परिवारातील सगळे सोयरे नातलग आप्तेष्ट मित्र परिवार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून कैलासवासी मामांना ही अखेरची तिलांजली समर्पित करण्याचा कार्यक्रम संपन्न करत आहेत. आणि मामांचे चिरंजीव श्री अण्णासाहेब दत्तात्रय पाटील सजगुरे, अण्णाभाऊ आपल्या सर्वांचे सुपरिचित आहेत. अण्णाचा हा सगळा कार्यक्रम करण्यामागचा खरं तर मनापासूनचा खूप मोठा भाव होता. मला फक्तच कौतुक करावं म्हणून नाही किंवा परिवारातलं जे म्हणून बोलायचं असं नाही, आपल्या सगळ्यांना ते ज्ञात आहे. मी कुठलीच गोष्ट वावगी बोलणार नाही. छोटेखानी कार्यक्रम होऊ शकतो, सामान्य पद्धतीचाही कार्यक्रम होऊ शकतो, पण आमच्या पप्पांचा कार्यक्रम हा त्यांना आवडेल असं झाला पाहिजे, असा अण्णाभाऊच्या अंतकरणातला भाव होता. की आमच्या पप्पांनी हे बघा, आपल्या आयुष्यामध्ये आईबाप प्रत्येकाच्याच आयुष्यात आहे, पण प्रत्येकाच्याच आयुष्यात आईबापाची सेवा घडते असं मुळीच नाही. जरी सेवा घडली तर आई वडील गेल्यानंतर त्यांच्या निमित्ताने हा भाव प्रत्येकाच्या मनात येत नाही की बाबा हे सगळं जे तुम्हाला दिसतं ना हे आमच्या वडिलांच्या, हे आमच्या आईच्या कृपेमुळे, आणि हे आमच्या वडिलांच्या कृपा आशीर्वादामुळे हे गाव माझ्यावर प्रेम करतं, हे सगळं संबंध माझ्यावरती प्रेम करतात, हे सगळं विश्व तुम्हाला आज उभं दिसत असेल ना, हे आमच्या वडिलांची कृपा आहे, असा अण्णाभाऊंच्या प्रत्येक शब्दातला हा भाव आहे. प्रत्येक वेळी मला त्यांनी सांगितलं की पप्पांना आवडेल असाच कार्यक्रम झाला पाहिजे. त्यांना भजनाची खूप आवड होती आणि 12 महिन्याच्या भजनी मंडळाने आपल्याकडे भजन केलं. त्या सगळ्या भजनी मंडळाचा उत्तम सत्कार झाला तरच आमच्या पप्पाला आनंद वाटेल असं प्रत्येक वेळी अण्णाभाऊने बोलून दाखवलं. आणि म्हणून सर्वच माणसं त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थितच आहेत. आणि म्हणून अण्णाभाऊंना विशेष धन्यवाद आहे, सजगुरे परिवाराला विशेष धन्यवाद आहे की या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करत आहेत. आज पुण्यस्मरणाच्या निमित्ताने प्रामुख्याने उपस्थित अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत. त्यामध्ये वारकरी संप्रदायातील सर्व ज्येष्ठ मंडळी, प्रथमतः 12 महिने ज्यांनी या ठिकाणी भजन केलं ते सर्वच माळेवाडी ग्रामस्थ वारकरी भजनी मंडळ आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. इकडे वेणेकरी बाबा, इकडे सर्व मान्यवर मंडळी प्रामुख्याने गाण्याच्या साथीसाठी उपस्थित. या परिसराचं रत्न हरिभक्तपरायण भास्कररावजी वानखडे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर ज्यांनी सुरुवातीला सुंदर चाल गायली ते स्वर अलंकार संगीत भूषण श्रीरापूर रत्न शुभमजी महाराज बनकर या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले, त्यांना विशेष धन्यवाद आहे. त्याचबरोबर हरिभक्तपरायण आमच्या प्रवरा परिसराचं रत्न वंदनीय श्रीमान हरिभक्तपरायण संगीत अलंकार काशीनाथजी महाराज टिकाळे या ठिकाणी आवर्जून आहे, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. पक्वाजाच्या सेवेसाठी उपस्थित परमादरणीय वंदनीय श्रीमान हरिभक्तपरायण सरलाबेट संस्थांचे ज्येष्ठ मृदंग वादक परमेश्वरजी महाराज भारत या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले, त्यांना विशेष धन्यवाद आहे.
सुंदर असा मंडप, सुंदर अशी साऊंड सिस्टीम ज्यांच्या माध्यमातून मिळाली ते आमचे पारमार्थिक स्नेही सरला बेटाचे निष्ठावान सेवक आदरणीय श्री लहानू आप्पा तनपुरे, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. साऊंडवर ऑपरेट करण्यासाठी आमचा प्रमोद दादा तनपुरे या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. इथे यूट्यूबच्या माध्यमातून हे कीर्तन असं जन्मोजन्म आपल्याला पाहता येतील किंवा वर्षानुवर्ष पाहता येईल अशी व्यवस्था यूट्यूबच्या संबंधाने केली. ते या ठिकाणी माझा कीर्तनकार यूट्यूब चॅनलचे माझे मित्र उमेश दादा भुसारी या ठिकाणी उपस्थित आहे. उमेश दादाजी भुसारी या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. पाहुणे मंडळींमध्ये अनेक मान्यवर उपस्थित आहे, त्यामध्ये सजगुरे परिवारातील आमचे बन्सी मामा सजगुरे, आदरणीय दसाळ मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी आदरणीय आमचे बाबळेश्वरवरून रवींद्र भाऊ घोगरे पाटील या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे सासरे आमचे मामा आदरणीय शिवाजीराव पाटील गाडगे उपस्थित आहे. आदरणीय नानासाहेबजी मोरे उपस्थित आहेत. आदरणीय आमचे गोवर्धनवरून संदीप भाऊ जगताप पाटील या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्याचबरोबर माझे पूज्य पिताश्री आदरणीय दत्तात्रय पाटील बडाक या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. आदरणीय या ठिकाणी उपस्थित आमचे मोठे बंधू श्री संदीप भाऊ कारभारी पाटील बडाक या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय आमचे चुलते मेजर जालेंदर पाटील बडाक या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे चुलते आदरणीय श्री अनिल नारायणराव पाटील बडाक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आहे आमचे मामा आदरणीय श्री राजेंद्र मुसमाडी पाटील उपस्थित आहेत. आणि सर्वच मान्यवर आहेत. आता प्रत्येकाचं नामोल्लेख जर करत राहिलो तर खूप वेळ लागेल. तसाच भरपूर वेळ अगोदरच कीर्तन संपण्याची वेळ झालेली आहे, 11:15 झाले ना. आपल्या गावामध्ये आज एक अंत्यविधी मला वाटतं होता, अवताडे परिवार कोबरणे परिवारातील एक अंत्यविधी होता आणि म्हणून त्या संबंधाने थोडासा कार्यक्रम सुरू व्हायला उशीर झाला. म्हणून जरी उशीर झाला असेल तर माझं कीर्तन म्हणजे प्राथमिक शाळा आहे, ती भरायला जरी उशिरा भरली तर सुटायला वेळच सुटते. पण आज आपण थोडंसं लेट करू, बाकी काही जास्त विषय नाही. आदरणीय आमचे मामा या ठिकाणी सुभाषरावजी जाधव पाटील नगरवरून उपस्थित आहे. आमच्या आत्या उपस्थित आहेत. त्याचबरोबर आदरणीय भाऊराव दादा सजगुरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही विशेष धन्यवाद. दादा या ठिकाणी आहेत. सर्वच भजनी मंडळ वारकरी आपल्या सर्वांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो. आता कोणाचा नामोल्लेख माझ्याकडून राहील, कोणाचा होईल, तर जरी कोणाचा नामोल्लेख ओघात राहूनच गेला तर माई बापाचं अंतःकरण करून मला माफ करा अशा आपल्या सर्वांच्या चरणावरती गागरे पाटील तुम्हाला विशेष धन्यवाद. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आदरणीय आमचे मोठे चुलते आमचे पारमार्थिक मार्गदर्शक आदरणीय भाऊसाहेब मुरलीधर पाटील बडाक ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतून कीर्तनाकडे वळतो. विठाला सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य महाराष्ट्रभूषण कनकाई बोलोबा पुत्र पंचमवेद निर्माते जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत संत श्रेष्ठ श्री तुकोबारायांचा 4 चरणाचा अत्यंत उत्तम गोड या मृत्यूलोकात जन्माला आल्यानंतर भगवंताचं भजन केलं आणि त्या भगवंताच्या भजनाच्या बदल्यात मला काय मिळालं, असं मिळालं की जे लौकिकात मिळत नाही, जे लौकिकातलं नाहीच, जे अलौकिकातलं आहे असं मला परमेश्वराने दिलं. काय दिलं? तुकोबाराय म्हणतात या मृत्यूलोकात प्रत्येक जण मरेल पण हा तुकोबाराय कधीच मरायचा नाही. न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. पण तो कशाच्या बदल्यात दिला? महाराजांनी सांगितलं फक्त मी त्याच्यावरती उपकार केला, माझा उपकार झाला. कुठला उपकार? भजनाचा उपकार झाला. आणि म्हणून त्या भजनाच्या उपकाराच्या बदल्यात त्याने मला हे दिलं. हे बघा अभंगामध्ये उपकार नावाचा शब्द आहे म्हणून उपकारापासून सुरुवात करतो. या मृत्यू लोकात प्रत्येक जीवावरती कोणाचा ना कोणाचा उपकार आहे. इथे उपकाराशिवाय आपण पाऊलच पुढे टाकू शकत नाही. लक्ष माझ्याकडे ठेवा, उपकाराशिवाय आपण पाऊल पुढे टाकू शकत नाही. मग आपण रात्री झोपतो सकाळी उठतो हेच कोणाचे तरी उपकार आहे. सकाळी उठल्यानंतर आपल्याला आठवतं की आपल्याला कीर्तन आहे हे सुद्धा कोणाचे तरी उपकार आहेत. आपण घरून निघाल्यानंतर माझी बायको, माझी बहीण, माझी आई माझ्या हातात चहा देते, तो विष न कालवता देते, हे सुद्धा तिचे उपकारच आहेत. आपण जेवतो हे अन्न पचतं ना, हे सूर्याचे आपल्यावरती उपकार आहेत. आपण जेवतो हे अन्न ही धरणी माता स्वतःच्या पोटात नांगराचा फाळ खुपसवून घेते आणि पिकवते, म्हणून मातीचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहेत. इथे उपकाराने घडणारी संस्कृती तिला भारतीय संस्कृती म्हणतात. आणि ऐका, इथे प्रत्येक पावलावरती आमच्यावरती उपकार केले जातात ना, त्या उपकारातून उत्तीर्ण व्हायला आम्हाला आमची संस्कृती शिकवते. त्याला कृतज्ञता म्हणतात.
या मृत्यू लोकामध्ये कृतज्ञता आणि कृतज्ञता हे दोन शब्द वारेवर तुम्ही ऐकले असतात. कृतज्ञता कशाला म्हणतात, कृतज्ञता कशाला म्हणतात? एखाद्याने उपकार केल्यानंतर त्याला विसरून झालं त्याला कृतज्ञता म्हणतात, आणि एखाद्याने उपकार केल्यानंतर त्याला लक्षात ठेवून त्याच्या उपकारात मदत करणं, अडचणीत मदत करणं त्याला कृतज्ञता म्हणतात. आणि आमची संस्कृती कृतज्ञ आहे. उपकार केल्यानंतर विसरायला शिकवलं नाही. अरे बैल पोळ्याच्या दिवशी मी नेहमी सांगतो, बैल पोळ्याच्या दिवशी बैलाची पूजा करण्याची आमच्याकडे आघात आहे, पण कुठल्याच ग्रंथात लिहिलं नाही की बैल पोळ्याच्या दिवशी बैलाची पूजा करा म्हणून. पण तरी करतो आपण. कशासाठी करतो? कारण तो बैल शेतकरी राजाच्या खांद्याला खांदा देऊन वर्षभर राबतो, म्हणून एक दिवस त्याच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचं म्हणून त्याची पूजा आहे. हरतालिकेच्या दिवशी फळा फुलांची पूजा करतो. कशासाठी? ते फळं फुलं आमचं पोट भरवतात, ते आम्हाला ऑक्सिजन देतात, म्हणून त्याच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचा तो आघात आहे. वट सावित्रीच्या दिवशी वडाला पुजलं जातं, तो वड 24 तास ऑक्सिजन देतो, म्हणून त्याची पूजा करण्याचा आमच्याकडे आघात आहे. इथे दसऱ्याच्या दिवशी लोखंड पूजलं जातं. या मातीमध्ये, या भारतामध्ये दसऱ्याच्या दिवशी अवजार शस्त्र पूजा केली जाते. अरे लोखंडाला पूजण्याची, लोखंडाच्या समोर नतमस्तक होण्याची, लोखंडाला नमस्कार करण्याची संस्कृती जगाच्या पाठीवरती एक आहे, तिला भारतीय संस्कृती असं म्हणतात. परत जगात कुठेच नाही. मग इथे लोखंडाची पूजा करतात कारण त्याचे आमच्यावरती उपकार आहे. मग इथे मुक्या प्राण्यांचे उपकारातून उत्तीर्ण होलं जातंय, इथे लोखंडाच्या उपकारातून उत्तीर्ण झालं जातंय, इथे फळाफुलांच्या उपकारातून आम्ही जर उत्तीर्ण होत असेल तर इथे फळाफुलांच्या, लोखंडाच्या आणि मुक्या प्राण्याच्या उपकारातून उत्तीर्ण आम्ही होत असू तर इथे जन्मदात्या माईबापांच्या उपकारातून आम्ही उत्तीर्ण व्हायला पाहिजे की नाही? व्हायला पाहिजे. आणि ते ज्ञानोबाच्या शब्दाप्रमाणे व्हायला पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात सकल तीर्थाचे धुरे जे का माता पितरी, बरं का, आणि तया सेवेसी किर शरीरे लोन कीजे. माऊली म्हणतात आईने वडिलांनी आमच्यासाठी इतकं केलं, त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी आम्ही परिणामी प्राण द्यावा. परमेश्वर महाराज प्राण द्यावा, प्राण. इथं जीव घ्यायला उठलेले माणसं प्राण द्यायला लागलेत काय? कुठं प्राण देत आहे कोण? 2 टाइम व्यवस्थित भाकर देत नाही तर प्राण कोण द्यायला लागलं महाराज? कठीण आहे. इथे या मृत्यू लोकांमध्ये आईसाठी, वडिलासाठी परिणामी प्राण द्यावा असं ज्ञानोबराय म्हणतात. आणि जर माझे ज्ञानोबराय म्हणत असतील तर ते आपण ऐकलंच पाहिजे.